नमस्कार. आज आपण बेळगावमधल्या एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी तुम्ही क्वचितच कुठे ऐकली असेल. जरा विचार करा. 10वीची परीक्षा अगदी तोंडावर आलीये. घरात तणावाचं वातावरण आहे आणि अचानक तुमच्या घराची बेल वाजते. तुम्ही दार उघडता आणि समोर तुमच्या भागाचे आमदार उभे आहेत, फक्त तुमचा अभ्यास कसा चाललाय हे विचारायला. हो, हे खरं आहे. चला तर मग या अनोख्या दारापाशी आमदार उपक्रमाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आमदार येती घरा या ओळींमध्ये ना फक्त शब्द नाहीत तर एक मोठी आशा आहे. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी थेट विद्यार्थ्याच्या दारात पोहोचतो तेव्हा ती काही साधी भेट नसते. त्यामागे त्या मुलांच्या भविष्याला आकार देण्याची एक प्रामाणिक तळमळ लपलेली असते. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या घरी येणारा हा अनपेक्षित पाहुणा म्हणजे एक लोकप्रतिनिधी. पण विचार करा, जेव्हा एखादा नेता स्वतः घरापर्यंत येतो तेव्हा त्या भेटीचा अर्थ किती मोठा असतो, नाही का? पाहूया हे नेते कोण आहेत आणि त्यांनी हे असं पाऊल का उचललंय. तर हे नेते आहेत बेळगाव शहर उत्तर विभागाचे आमदार आसिफ सेठ, जे राजू सेठ या नावानेही ओळखले जातात. त्यांनीच हा एक वेगळा उपक्रम सुरू केला आहे, जिथे ते स्वतः विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत जाऊन त्यांच्या अभ्यासाची चौकशी करतायत, त्यांच्या अडचणी समजून घेतायत. पण आमदार सेठ असं का करतायत? या भेटीमागे फक्त एक सदिच्छा भेट नाहीये, तर एक मोठं मिशन आहे. आणि ते मिशन आहे 10वीच्या निकालामध्ये बेळगाव जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याचं. हा काही राजकीय दौरा नाहीये, तर याला एक शैक्षणिक चळवळ बनवण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमदार सेठ या मिशनवर एकटे नाहीत. त्यांच्यासोबत जिल्हा शिक्षणाधिकारी आहेत, शहर गट शिक्षणाधिकारी आहेत आणि शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा आहेत. म्हणजे विचार करा, अख्खी शिक्षण यंत्रणाच जेव्हा विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचते तेव्हा या उपक्रमाचं गांभीर्य आणि त्याचा उद्देश किती स्पष्ट होतो. चला आता या उपक्रमाच्या खऱ्या परिणामाकडे वळूया. कारण कोणतीही योजना कागदावर तर मस्तच दिसते, पण तिचा खरा प्रभाव लोकांच्या आयुष्यात दिसतो. आपण अशा 3 विद्यार्थ्यांच्या घरी जाऊया ज्यांच्या आयुष्याला ह्या भेटीने एक नवी दिशा दिली. आपला पहिला थांबा आहे नंदकुमार गुग्गुरी नावाच्या विद्यार्थ्याचं घर. पाहूया आमदारांच्या भेटीच्या वेळी त्याच्या घरातलं वातावरण कसं होतं आणि त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी काय आहे. नंदकुमार एका अगदी सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आहे. त्याचे वडील रोजंदारीवर काम करतात. अशा घरात जिथे रोजचा संघर्ष असतो तिथे एका आमदाराने स्वतः येऊन पाठीवर थाप मारणं हे कोणत्याही पुस्तकी ज्ञानापेक्षा कितीतरी मोठं प्रोत्साहन ठरतं. परीक्षेच्या तणावात असताना जेव्हा विद्यार्थ्यांना सर्वात जास्त आधाराची गरज असते तेव्हा हे प्रोत्साहन थेट त्यांच्या दारापर्यंत पोचलं. परीक्षेचा तो काळ, अभ्यासाचा डोंगर, भविष्याची चिंता. अशावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने कशाची गरज असते? याच प्रश्नाच्या उत्तरात आपली आजची गोष्ट दडलेली आहे. ही गोष्ट आहे एका अशा भेटीची ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. आणि याच भेटीने एका विद्यार्थिनीच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली. चला भेटूया स्नेहा चिकनगौडरला. ही सरकारी सरदार्स हायस्कूलमध्ये शिकणारी 10वीची हुशार आणि होतकरू विद्यार्थिनी आहे. तिची स्वप्न खूप मोठी आहेत आणि त्यासाठी ती दिवसरात्र मेहनत घेतीये. पण स्नेहाचा हा प्रवास काही सोपा नाहीये. तिचे वडील ड्रायव्हर आहेत आणि घरची परिस्थिती म्हणाल तर तशी बेताचीच. अशा परिस्थितीत शिक्षण घेणं हेच एक मोठं आव्हान होऊन बसतं, नाही का? आणि मग वार्षिक परीक्षा अगदी तोंडावर असताना एके दिवशी तिच्या घरी असं कोणीतरी आलं ज्याची तिने किंवा तिच्या घरच्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. तर स्नेहाच्या घरी आलेले ते खास पाहुणे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ म्हणजेच राजू सेठ होते. ते फक्त आमदार नाहीत तर सरकारी सरदार्स हायस्कूलच्या शाळा सुधारणा समितीचे अध्यक्षसुद्धा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांशी त्यांचं एक वेगळंच नातं आहे. आता या भेटीमागचा उद्देश अगदी स्पष्ट होता. 18 मार्च 2026ला परीक्षा सुरू होण्याआधी थेट विद्यार्थ्यांच्या घरी जायचं, त्यांना धीर द्यायचा, त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा. ते कोणत्या परिस्थितीत अभ्यास करतात हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून संपूर्ण जिल्ह्याचा निकाल सुधारायचा. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा काही फक्त एका व्यक्तीचा प्रयत्न नव्हता, तर शिक्षणासाठी जणू काही अख्खं प्रशासन आणि समाज एकत्र आल्यासारखं चित्र होतं. एक मोठी टीम होती यामागे. म्हणजे बघा, आमदार राजू सेठ तर होतेच, पण त्यांच्यासोबत जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, गट शिक्षणाधिकारी रवी भजंत्री आणि शाळेचे मुख्याध्यापक SS हादीमणी हे सगळेजण होते. प्रशासनापासून ते शाळेपर्यंत सगळे एकत्र आले होते. आणि हे लोक फक्त भेट देऊन गेले नाहीत, त्यांनी विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या आईवडिलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी मुलांना प्रेरणा देणाऱ्या गोष्टी सांगितल्या आणि या सगळ्यात त्यांचे शिक्षकही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे होते.
पुढची भेट होती स्नेहा चिकनगावडरची, पण तिच्या घरापर्यंत पोहोचण्याचा रस्ता काही सोपा नव्हता आणि यामुळेच या भेटीचं महत्त्व आणखीनच वाढतं. स्नेहाच्या घरापर्यंत गाडीच पोहोचू शकत नव्हती, पण म्हणून हे अधिकारी थांबले नाहीत. त्यांनी आपली गाडी तिथेच सोडली आणि पायी चालत स्नेहाचं घर गाठलं. ही फक्त एक भेट नव्हती, तर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची त्यांची तळमळ आणि त्यांची वचनबद्धता होती. स्नेहाची कौटुंबिक परिस्थिती तर खूपच हलाखीची आहे. तिचे वडील ड्रायव्हर आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण पूर्ण करणं हेच एक मोठं आव्हान असतं. आमदार आणि अधिकाऱ्यांनी फक्त तिचीच नाही, तर तिच्या पालकांशी पण बोलून तिला शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन दिलं. यानंतरचा थांबा होता विश्वेश्वरय्या नगरातल्या अक्षरा कोडलीचं घर. आणि तिची कौटुंबिक पार्श्वभूमी आधीच्या 2 विद्यार्थ्यांपेक्षा बरीच वेगळी आहे. अक्षराची आई सरकारी अधिकारी आहे आणि वडील कामगार चळवळीतले कार्यकर्ते आहेत. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हा उपक्रम फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मुलांसाठी नाही, तर तो समाजाच्या सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न आहे. पण या भेटीत एक आणखी महत्त्वाची गोष्ट घडली. आमदारांनी अक्षराच्या पालकांचं खास अभिनंदन केलं. का? कारण तिची आई सरकारी अधिकारी असूनही त्यांनी आपल्या मुलीला एका सरकारी शाळेत टाकलं होतं. हा इतरांसाठी एक आदर्श होता आणि सरकारी शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास वाढवणारा एक खूप मोठा संदेश होता. वैयक्तिक भेटींमुळे विद्यार्थ्यांचं मनोबल नक्कीच वाढतं, पण ही प्रेरणा टिकवून ठेवण्यासाठी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी एका मोठ्या योजनेची गरज असते, बरोबर ना? आमदार सेठ यांनी ती गरजही ओळखली आणि एक मोठी प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. हो, 25,000 रुपये. ही रक्कम गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून दिली जाते. पण ही योजना नक्की आहे तरी काय? आणि कोणासाठी आहे? आमदार राजू सेठ हे फक्त आमदारच नाहीत, तर ते त्या शाळेच्या सुधारणा समितीचे अध्यक्षही आहेत. त्यांच्या राजू सेठ फाउंडेशनतर्फे दरवर्षी 10वीत 95% जास्त गुण मिळवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 25,000 रुपयांचं बक्षीस दिलं जातं. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन तयार होते. तर मग या सगळ्या उपक्रमाचा अर्थ काय? हा फक्त एका आमदाराच्या भेटीचा किस्सा आहे की यातून आपल्याला शिक्षणाबद्दल काहीतरी नवीन शिकायला मिळतं? हे उदाहरण आपल्याला दाखवून देतं की केवळ निधी आणि योजना जाहीर करण्यापेक्षा जेव्हा नेतृत्व स्वतः लोकांपर्यंत पोचतं तेव्हा खरा बदल घडू शकतो. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. अशा प्रकारच्या वैयक्तिक आणि प्रामाणिक पुढाकारातून फक्त काही विद्यार्थ्यांचं नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं चित्र बदलण्याची ताकद असू शकते का? काय वाटतं? विचार नक्की करा.